तिकडं रस याच्यातून येतो ना, हे बघा मालक या हौदातून. इकडून याच्यात डायरेक्ट समजा हे मशीन आहे मित्रांनो ऊसाचं. इकडून डायरेक्ट रस या हौदात येतो. इकडून पाईप काढलेला आहे बरोबर ना. इकडून पाईपानं कुठं जातो कुठं डायरेक्ट त्याच्यात टाकायचं आणि मग तिकडे उकळता का किती वेळ ते नाही माहिती मित्रांनो, ते नाही माहिती. आपण त्याचं पूर्ण माहिती घेणार आहे फुल व्हिडिओ. आणि मग इकडून उकळल्यानंतर इकडे आणते का कशामध्ये ते डायरेक्ट येतं का सारं. हा हे चाक बनवलेलं आहे का याच्यावर डायरेक्ट इकडे येतं का आणि मग याच्यात ओतत्या. हां हां थंड होऊ द्या. थंड आल्यावर मग गुळ तयार होतो का हे बादलीमध्ये का. सकाळी भेळा तयार होऊन जाते मित्रांनो. म्हणजे उकळत आहे आता ते टायमिंग आपण विचारू. त्यानंतर हे बघू शकतो मी चाक आहे त्याला डायरेक्ट असे चाक डायरेक्ट इडलो घेत्या आणि इकडे टाकल्यानंतर हे थंड होतं. इकडं पूर्ण गुळ तयार होतो आणि भेळाच्या मापाचं भैया याच्यात ओतत्या का ते सकाळी.